कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे सोमवार आणि तुम्हालाही माहीत आहे आज 3 तारीख आहे. तर न्यूजमध्ये किंवा बाहेर खूप जण बोलतात की 7 जूनपासून पाऊस पडणार आहे वगैरे. तर माहिती नाही नक्की पाऊस कधी पडणार आहे, कारण पावसाचं वातावरण असं आहे ना, कधी म्हणजे पूर्ण आभाळ, खूप कमी प्रमाणामध्ये ऊन पडतं. तर म्हणजे आपण असं मानू शकतो की आता पावसाळा जवळ आलेला आहे. तर आणि मी नेहमी म्हणजे दरवर्षी पावसाळा येण्याच्या अगोदर मी चहाचा मसाला करून ठेवते. तर मी खास करून ज्ञानेशसाठी चहाचा मसाला करून ठेवते. तर पाठीमागचं कारण म्हणजे असं तुम्हाला माहितीच असेल, जूनपासून शाळासुद्धा सुरू होते. तर नेहमी असं नाही की आपण मुलांना छत्री किंवा रेनकोट देतो याचा अर्थ की आपली मुलं हां, छत्री किंवा रेनकोट देतो आणि मग त्याच्यामध्ये आपली मुलं भिजतच नाही असं अजिबात होत नाही. आपण थोडेफार का होईना आपण भिजतो आणि पावसाळ्यामध्ये सर्दी, खोकळा हे तर चालूच असतं, ताप वगैरे चालूच असतं. तर मी खास म्हणजे ना ज्ञानेशला सर्दी, खोकळा यापासून ज्ञानेशला आराम मिळावा किंवा तो त्या आजारापासून थोडं लांब राहावं म्हणून मी नेहमी पावसाळा येण्याच्या अगोदर मी चहाचा मसाला करून ठेवते. म्हणजे कसं माहिती आहे सकाळी त्याच्यासाठी खास म्हणजे त्याला बरं वाटावं म्हणून. तर मी चहाचा मसाला करून ठेवते. तर तेच आता मला चहाचा मसाला करायचा आहे. तर मी थोड्या वेगळ्या पद्धतीने चहाचा मसाला करते. तर चहाचा मसाला करण्याच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर कोण सगळं खडा मसाला ॲड करून चहा बनवतो, कोण नुसती वेलची टाकून वगैरे. तर मी जो गवती चहा असतो, गवती चहा आणि आलं, तर ह्या दोघांपासून मी हे चहाचा मसाला करणार आहे. तो मी कसा करणार आहे आणि कशा पद्धतीने करणार आहे आणि मी त्यासाठी काय काय केले ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. नक्की बघा. तर मी आता चहाचा मसाला चालले करायला. तर आता सकाळचे 7:45 वाजलेले आहेत. तर मी आता पटापट सुरुवात करते. तर तुम्ही इथे बघू शकता चहाचा मसाला करण्यासाठी मी इथे पाव किलो आलं घेतलेलं आहे आणि पाव किलो मी गवती चहा घेतलेला आहे. तर कल्याण मार्केटमध्ये तुम्हाला जिथे भाजी मार्केट आहे तिथे तुम्हाला गवती चहा पाव किलो, अर्धा किलो असं आरामात मिळेल. तर जिथे भाजी मार्केट आहे तिथे गवती चहा मिळतोच. तर तुम्ही बघू शकतात मी इथं आलं गोल चकत्या अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि एका प्लेटमध्ये छान लाईनीशीर मांडून ठेवलेल्या आहेत आणि इथे हा गवती चहा आहे. तर गवती चहा मी कैचीच्या साहाय्याने त्याचे रेक्टँगल साईजचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. तर मी हा गवती चहा आणि हे जे आलं आहे तर मी रात्रभर पंख्याखाली सुकवते आणि दिवसभर मी म्हणजे जी किचनची खिडकी आहे त्या खिडकीमध्ये मी सुकवते. तर तुम्ही बघू शकतात की अशा पद्धतीने आपल्याला हे आलं सुकवून घ्यायचं आहे. तर आपण मी तुम्हाला सांगेल की हे जे आलं आहे तर आलं पूर्ण ताट भरून होतं, पण ते सुकल्यानंतर किती कमी दिसतं, कारण ते सुकल्यानंतर एकदम बारीक होऊन जातं आणि तुम्ही ते बघू शकतात या आल्याचे 2 तुकडे असे होतात आणि हा जो आला आहे छान मस्त सुकलेला आहे आणि कुरकुरीत झालेला आहे. तर तुम्ही बघू शकतात आणि हे जे आलं आहे, आलं असंच आहे म्हणजे ते जेव्हा आपण त्याला कट करतो तर ते खूप जास्त असतं आणि जेव्हा आपण जेव्हा तो सुकतो ना आलं तेव्हा तो कमी होतो. तुम्ही बघू शकता की किती कमी झालेला आहे. तर पण हा जो सुकलेला जे आलं आहे ना हा खूप स्ट्रॉंग असतो. तर आता मी हे एका बाजूने छान मस्त गोळा करून घेतलेला आहे आणि तुम्ही ते साईडला बघू शकता तिथे हा जो गवती चहा आहे तर गवती चहासुद्धा छान मस्त सुकलेला आहे. तुम्ही बघू शकतात. तर आता आपल्याला गवती चहा आणि हे जे सुकलेले जे आलं आहे त्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला सांगेल की आधी आपण आल्याचे हे जे आलं आहे सुकलेलं याची पावडर करून घेणार आहोत आणि नंतर मग आपण गवती चहाची पावडर करून घेणार आहोत. तर मी तुम्हाला सांगेल की हा गवती चहा आणि हा आलं सुकवण्यासाठी मला 4 दिवस लागलेले आहेत. तर ह्या 4 दिवसांमध्ये 4 ते 5 दिवस लागलेले आहेत. तर हे जो गवती चहा आहे तर आणि जे आलं आहे मी अगदी घरातल्या घरात सुकवून घेतलेलं आहे. पण जर तुमच्या अंगणात किंवा याच्यामध्ये ऊन असेल तर उन्हामध्ये अगदी 2 दिवस लागतात. 2 दिवसामध्ये आलं आणि गवती चहा सुकतो.
तर आणि पंख्याखालीसुद्धा सुकतं, त्याचं काही टेन्शन नाही. पण एवढंच आहे, त्याला थोडा जास्त वेळ लागतो. तर इथे आपली आल्याची पावडर करून झालेली आहे. आता आपण गवतीच्या ग्राइंड करून घेणार आहोत. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल, हा जो गवतीचा आहे, जर तुम्ही विचार करत असाल की अरे हा गवतीच्याची बारीक पावडर झाली पाहिजे, तर तसं होत नाही. तर ग्राइंड झाल्यानंतर हा गवतीचा तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने ग्राइंड होतं आणि आपल्याला अशा पद्धतीनेच पावडर करून घ्यायची आहे. आता ही जी पावडर आहे ही आपल्याला या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे. आणि जो बाकीचा सगळा जो गवतीचा आहे तो सगळा आपल्याला छान व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचा आहे. आणि एक लक्षात ठेवा, हा जो गवतीचा आहे ना, तर तुम्ही ग्राइंडरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन तुम्ही ग्राइंड करा. आणि आपण ही तुम्ही जर विचार करत असाल की गवतीच्या सुकल्यानंतर त्याचा वास निघून जातो, अजिबात असं नाही. उलट तो ना गवतीचा तो जी पावडर आहे त्याचा स्ट्रॉंग वास येतो. आणि आता ही जी पावडर आहे, तर ही पावडर आपल्याला आला आणि गवतीच्याची पावडर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला आता सध्या म्हणजे हा चहाचा मसाला तुम्हाला असा वाटतो, पण जेव्हा तुम्ही हा चहाचा मसाला खूप स्ट्रॉंग आहे, जेव्हा तुम्ही हा चहाचा मसाला चहामध्ये टाकाल ना, तेव्हा चहासुद्धा खूप कडक बनतो. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही बघू शकता इथे आपला चहाचा मसाला तयार झालेला आहे. आता हा जो चहाचा मसाला आहे हा मी एका म्हणजे एका काचेच्या बरणीमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे. आणि जर तुम्ही हा चहाचा मसाला चहामध्ये जे तुम्ही ॲड करतात ना, तेव्हा एक छोटा चमचा हा चहाचा मसाला आपल्याला ॲड करायचा आहे. आणि ॲड करायचा आहे आणि एकच चमचा काफी आहे, कारण हा चहाचा मसाला खूप स्ट्रॉंग आहे. तर आपल्याला हा चहाचा मसाला एका काचेच्या बरणीमध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायचा आहे. आणि हा चहाचा मसाला तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात किंवा तुम्ही रूम टेम्परेचरमध्ये सुद्धा तुम्ही हा चहाचा मसाला स्टोअर करून ठेवू शकतात. म्हणजे जी काचेची बरणी आहे ती तुम्ही रूम टेम्परेचरमध्ये सुद्धा ठेवू शकतात किंवा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात. आणि हा चहाचा मसाला 4 ते 5 महिने आरामात टिकतो. तुम्ही नक्की बनवून बघा. तर तुम्ही बघू शकतात आता दुपारचे 12 वाजलेले आहेत. तर इथे ना रिमझिम पाऊस पडतोय. खरं म्हणजे मी जेव्हा खिडकीमध्ये बघितलं बाहेर, तेव्हा मला असं थोडं ना असं म्हणजे ते सकाळी-सकाळी नाही का एकदम धुकं पडतं त्यासारखं मला वाटलं. म्हणून मी म्हणली अरे आपण बाहेर जाऊन बघितलं पाहिजे. तर इथे ना एकदम बारीक रिमझिम असा पाऊस पडतो. तुम्ही बघू शकतात की खाली पूर्ण ती जी लादी आहे ती पूर्ण ओली झालेली आहे.
तर अगदी रिमझिम असा पाऊस पडतो. तर खूप बरं वाटलं आणि मला असं सुद्धा वाटलं की चला बाबा आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे हळूहळू. तर तुम्ही बघू शकतात की अगदी बारीक रिमझिम पाऊस पडतो आणि थोड्याच उशिराने पाऊस बंद झाला आणि पुन्हा कडक ऊन पडलं होतं. तर आता याला काय म्हणावं? तर ठीक आहे, पण खूप आतुरतेने पावसाची वाट बघतो की पाऊस लवकर पडला पाहिजे. तर इथे मी कुकरमध्ये बटाटे उकडत टाकलेले आहेत. तर मी दुपारच्या जेवणाला आज आलू पराठा करणार आहे. खूप दिवस झाले मी आलू पराठा केला नाही. तर इथे मी एका बाउलमध्ये छोटी वाटी म्हणजे छोट्या 2 वाट्या कणिक घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आहे. तर आता थोडं थोडं पाणी ॲड करून मी याचं छान मस्त कणिक मळून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी कणिक मळून घेतलेलं आहे. तर इथे बोटाच्या साहाय्याने आपल्याला इथे छोटे छोटे असे होल पाडून घ्यायचे आहेत आणि होल पाडून घेतल्यानंतर मी यामध्ये एक छोटी वाटी यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे. हे जे होल आहे ना, या होलांमध्ये आपल्याला थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड केल्यानंतर यामध्ये मी ह्याच होलांमध्ये वरतून थोडंसं ऑइल ॲड करणार आहे. तर ऑइल ॲड केल्यानंतर आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. तर आपल्याला यावरती प्लेट ठेवायची आहे. झाकण ठेवून आपल्याला 1 तास हे पीठ असंच ठेवायचं आहे. तर याने काय होतं माहिती आहे का, हे जे कणिक आहे खूप छान मऊ अशी होते ही कणिक. तर आता इथे मी आलं लसूण पेस्ट तयार करून घेणार आहे. त्यासाठी इथे मी 4 मिरच्या, कढीपत्ता, लसूण, लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे. तर आपल्या याची इथे आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता इथे आपले बटाटेसुद्धा बॉईल झालेले आहेत. तर आपण आता झाकण काढून घेऊया. तर इथे आपले बटाटे खूप छान मस्त असे बॉईल झालेले आहेत. आता आपण हे बटाटे काढून घेऊया आणि याची जी सालं आहेत, सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत. तर तुम्ही बघू शकतात की आपण आलू पराठा करणार आहोत. तर त्यासाठी हा जो बटाटा आहे, आपला बटाटा खूप असं ना स्मॅश करून घ्यायचा आहे. म्हणजे जसं आपण कणिक कसं मळतो त्या त्या ह्याच्याने आपल्याला ही बटाट्याची भाजी एकदम मऊ करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकतात की मी याच्या साहाय्याने बटाटे एकदम स्मॅश करून घेणार आहे. खरं म्हणजे आपण हे चपाती भाजण्याचं आहे. तर मी याच्यानेच मी हे जे बटाटे आहेत खूप बारीक स्मॅश करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकतात. तर आता आपण भाजी फोडणीला देऊया ही. तर इथे मी हिंग घेतलेला आहे फोडणीसाठी, जिरं, राई आणि हळद आणि त्यानंतर आपण आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्ता याची पेस्ट वापरणार आहोत. इथे मी फ्राय पॅनमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे. यामध्ये आपल्याला जिरं, राई ॲड करायचं आहे, हिंग ॲड करायचं आहे आणि हळद ॲड करायची आहे. त्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्ताची पेस्ट होती ते पेस्ट यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे. छान व्यवस्थित आपल्याला अगदी 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जे बटाटे स्मॅश करून घेतले होते ते यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर छान मस्त आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपण इथे आपली आलू पराठा करण्यासाठी जी भाजी लागते ती भाजी इथे तयार झालेली आहे. तर ही भाजी आपल्याला थंड करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आता 1 तास झालेला आहे. हे जे कणिक आहे हे कणिक आपल्याला छान मस्त मळून घ्यायचं आहे आणि नंतर सर्वात शेवटी मळून झाल्यानंतर थोडंसं ऑइल घ्यायचं आहे आपल्याला आणि पुन्हा व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की इथे मी खूप छान अशा पद्धतीने हे कणिक मळून घेतलेलं आहे. मी तुम्हाला सांगेल की जसं आपण पुरणपोळी करण्यासाठी जसं कणिक मळतो सेम तसंच आपलं कणिक मळून घ्यायचं आहे. म्हणजे हे जे आपले पराठे आहेत अजिबात फुटत नाही. आता इथे मी अर्धा किलो घट्ट असा दही घेतलेला आहे आणि हा जो दही आहे हा मी घरातल्या घरातच केलेला आहे. होममेड पद्धतीने हा दही केलेला आहे. तर आता यामध्ये आपण साखर ॲड करूया. तुम्हाला दही जेवढं गोड हवं त्यानुसार तुम्ही साखर ॲड करू शकतात. आता छान मस्त इथे मी अर्धा किलो दह्यासाठी साधारणपणे 7 ते 8 मोठे चमचे साखर ॲड केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता यामध्ये आपल्याला साखर ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते
आपलं छान मस्त गोड दही ते तयार झालेलं आहे. तर आता आपण हे गोड दही साईडला ठेवूया आणि आता आपण पराठे करायला सुरुवात करूया. तर इथे मी कणकेचा एक गोळा घेतलेला आहे. तर हा जो कणकेचा गोळा आहे छान मस्त आपण हातावरती मळून घ्यायचा आहे. आता आपल्याला पोलपाट घ्यायचा आहे आणि त्यावरती थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि जशी आपण पुरी लाटतो त्याप्रमाणे आपल्याला एक छोटी अशी पुरी लाटून घ्यायची आहे. आणि ही पुरी लाटून घेतल्यानंतर आपण जी बटाट्याची जी भाजी केली होती तर त्याचासुद्धा आपल्याला हातावरती एक छान मस्त असा छोटासा गोळा करून घ्यायचा आहे. आणि छोटासा गोळा करून झाल्यानंतर तो गोळा आपण जो कणकेची जी पुरी केली होती त्या पुरीवरती आपल्याला त्या भाजीचा गोळा ठेवायचा आहे. आणि तुम्हाला मी सांगेल की जसं तुम्हाला माहिती असेल आपण मोदक कसे हे करतो तसं सगळं आपल्याला ती पुरी पूर्ण जवळ घ्यायची आहे. आणि नंतर छान मस्त ती हाताने आपल्याला ती पुरी अशी प्रेस करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकतात की ते मी हातावरती छान मस्त भाजीचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता हा गोळा आपण या पुरीवरती ठेवूया आणि या पुरीमध्ये हा बटाटा पूर्णपणे आपल्याला स्टफ करून घ्यायचा आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की आपण जेव्हा पराठे लाटतो तेव्हा ना तुम्ही आधी बऱ्यापैकी हाताने ती पुरी आधी तुम्ही दाबून घ्या आणि मगच तुम्ही लाटण्याने तो तुम्ही पराठा लाटता. त्याच्याने काय होतं म्हणजे पराठा अजिबात फुटत नाही. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की आपण जे कणिक मळलेलं आहे आपलं कणिक खूप मऊ आहे तर त्यामुळे आपला हा जो पराठा आहे अजिबात फुटणार नाही. कधी आपण काय करतो पराठ्यासाठी आपण वेळेवरती कणिक मळतो आणि त्याचे पराठे करायला जातो. पण काय होतं माहिती आहे का नाईलाजाने ती बटाट्याची भाजी सरळ त्या कणकेतून म्हणजे त्या कणकेच्या गोळ्यातून बाहेर येते आणि आपला जो पराठा आहे तो पूर्ण असा वेगळाच दिसतो. म्हणजे पूर्ण कधी तुटलेला असतो. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून तुम्ही कणिक आहे ना तेल आणि पाणी टाकून तुम्ही 1 तास छान मस्तीला भिजत ठेवा आणि त्यानंतर ते कणिक खूप छान मस्त मऊ असं होतं. तर तुम्ही ते बघू शकतात मी आधी हाताच्या साहाय्याने ही पुरी छान मस्त आधी थोडी मोठी करून घेतलेली आहे आणि त्यानंतरच मी ते हा पराठा लाटायला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही ते बघू शकता इथे आपला पराठा लाटून तयार झालेला आहे. तर इथे मी तवा घेतलेला आहे आणि गॅस ऑन केलेला आहे आणि या तव्यावरती सर्वप्रथम आपल्याला एक छोटा चमचा आपल्याला तेल ॲड करायचं आहे आणि तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. तर तुम्ही ते बघू शकता की तवा गरम झालेला आहे. आता हा जो पराठा आहे हा आपल्या तव्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि थोडा गॅस मोठा करायचा आहे. तर मी आता हा जो तेल आहे कडाकडांनी मी हा तेल सोडणार आहे. म्हणजे आपला जो पराठा हा खाली याला म्हणजे तव्याला चिटकणार नाही आणि आपण तेल टाकलेलं त्यामुळे काय होतं म्हणजे आपला हा जो पराठा आहे खूप खरपूस असा भाजून निघतो. तर मी हा पराठा पलटी करून घेतलेला आहे. तर दोन्ही साईडून आपल्याला हा जो पराठा आहे छान मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात की इथे माझा हा जो आपण जो पराठा लाटून घेतलेला आहे तो पराठा अजिबात फुटलेला नाही किंवा त्यातून बटाट्याची भाजी अजिबात बाहेर निघालेली नाही. कारण आपण हे जे कणिक आहे हे सगळं कणकेवरती म्हणजे अवलंबून असतं. आपलं कणिक जर मऊ असेल ना तर आपले पराठे पण खूप छान मस्त असे होतात. तर तुम्ही ते बघू शकता की तर आपण दोन्ही साईडून हा जो पराठा आहे खूप छान मस्त खरपूस असा भाजून घेतलेला आहे. तर इथे आपला हा पराठा तयार झालेला आहे. आता आपण हा पराठा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकी सगळे पराठे पटापट आता करून घेऊया.
गुड इव्हिनिंग गाईज. तर हे नको फिरू ज्ञानेश. तर मी आता खाली चाललेली आहे. तर आता खरं म्हणजे 8:30 वाजलेले आहेत. तर मला 7:30 वाजता खाली जायचं होतं, पण ना थोडा उशीर झाला. म्हणजे कारण मी ना पूजा करत होते म्हणून, काही ग्रंथ वाचत होते म्हणून थोडा उशीर झाला मला. तर तेच. तर मी आता ज्ञानेशला घेऊन खाली जाते, कारण खूप दिवस झाले त्याला मी ना इथे खाली बिल्डिंगमध्ये जो गार्डन आहे त्या गार्डनमध्ये मी त्याला घेऊन गेली नाही आहे आणि त्यांनी सायकल पण चालवली नाही आहे वगैरे. तर तेच. तर मी आता चालले. तर ज्ञानेश थोडा वेळ गार्डनमध्ये खेळेल, त्याला काही सायकल चालवायची ती चालवेल तो. तर अर्धा पाऊण तास तो खेळेल वगैरे, नंतर मग आम्ही घरी येऊ. तर मी जाते त्याला घेऊन खाली. खूप दिवस झाले मी पण खाली गेली नाही आहे, तोही गेला नाही. तर आम्ही जाऊन येतो. तर आता मी ज्ञानेशला घेऊन मी आता वरती आलेले आहे. तर तेच. तर आता आम्ही जेवण घेतो आणि मी आधी आल्यानंतर आम्ही म्हणजे हातपाय वगैरे धुतले आणि मी आज ना दुपारी मशीन लावली होती. तर ते मला कपडे सुकत टाकायचे होते. तर आल्याबरोबर आधी हातपाय वगैरे धुतले आणि मी कपडे सुकत टाकले वरती पॅसेजमध्ये. तेच. आणि तेच आता जे पराठे आहेत, कारण मी दुपारी आलू पराठे केले होते, तर मी ते आता गरम करते. तर मी दुपारी आलू पराठे केल्यानंतर आम्ही गरम गरम खाल्ले आणि जेही उरले होते तर मी थोडे जास्तच केले होते, कारण संध्याकाळसाठी सुद्धा केले होते. मी ते फ्रीजमध्ये ठेवले होते. तर आता ते पटापट तव्यावरती गरम करते आणि गोड दह्याबरोबर आम्ही ते पराठेसुद्धा खाऊन घेऊ. हां मग तू चालव बाळा सायकल. काढला बाळा मग अशी मी. तर तेच. आणि मी तुम्हाला सांगेल की ना मी ना खाली जी जिना आहे या बिल्डिंगचा, ह्या साईडला जो जिना आहे, त्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट पण आहे आणि जिना पण आहे. तर तेच. तर जिन्याच्या खाली म्हणजे तळमजल्याला खाली जी स्पेस होते, तर तिथे खूप जण सायकली ठेवतात. तर मी तिथे ज्ञानेशची सायकल ठेवली होती. तर मी आता ती सायकल वरती घेऊन आलेली आहे. तर खरं म्हणजे मी ना ही जी सायकल आहे, तर ही सायकल मी याला देणार म्हणजे भंगारमध्ये देणार होती. तर नंतर परत विचार केला ती एवढी चांगली सायकल आपण भंगारमध्ये का द्यावी. तर मी तुम्हाला सांगेल की कसं आहे ना, इथे ज्ञानेशला ना सायकलीला 2 चाकं असतात, पण त्या व्यतिरिक्त अजून 2 छोटी चाकं असतात. तर तो जो ज्ञानेशच्या ज्या गाडीचं पार्ट आहे ना, तो ना थोडा खराब आहे. आणि ज्ञानेशला ही सायकल बड्डेला मिळालेली आहे. तर मी सायकलवाल्याकडे गेली होती रिपेअर करायला, पण तो बोलला की नाही, ही जी सायकल आहे तुम्ही कितीही तरी वेळा तुम्ही दुरुस्त करा, तो पार्ट आहे ना म्हणजे ही सायकल पाहिजे अशी स्ट्रॉंग नाही आहे. तर त्यांनी असं सांगितलं. तर तुम्हाला जेवढा वेळ तुम्हाला चालवायचा आहे तेवढा वेळ तुम्ही चालवू शकतात. तर आणि काय आहे ना, तुम्ही बघू शकता ती सायकल जे ते 2 चाक आहेत ना या साईडचे वगैरे,
तर ते ना सायकल चालू की ते लूज, त्याचा जो नट आहे तो लगेच लूज पडतो. आणि त्यांनी त्या काकांनी मला सायकल दुरुस्त करून दिली, पण त्यांनी हे पण सांगितलं होतं ही सायकल पुन्हा म्हणजे पुन्हा खराब होईल, तुम्हाला सारखं सारखं यावं लागेल. तर आता विचार करा, एवढी चांगली सायकल मला भंगारमध्ये द्यायची नाही, करायचं काय. म्हणून विचार केला की चला ही सायकल आपण घरी आणूया, घरात आणूया, ज्ञानेश घरातल्या घरात चालवेल. म्हणजे ना मी आता ज्ञानेशला खाली नेलं होतं, तर मी त्याला ना सायकलवरती बॅलेन्स कसा करायचा हे मी ज्ञानेशला खाली शिकवत होती. एकदा ज्ञानेशला सायकलवरती म्हणजे सायकल चालवताना जो बॅलेन्स असतो तो बॅलेन्स जमला ना, भले ती चाकं निघाली तरीही चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण म्हणून विचार केला की आधी ज्ञानेशला त्या ही जी सायकल आहे या सायकलवरती आधी बॅलेन्स करायला त्याला शिकवूया वगैरे. आणि मग बघू, जोपर्यंत ही सायकल चालवता येईल तोपर्यंत मी ज्ञानेशला सांगेल चालवायला. नंतर मग बघू, मग नंतर मग ही सायकल देऊन जर दुसरी सायकल घेता आली तर घेऊ. पण ही सायकल मी आणलेली आहे, तर ज्ञानेश घरातल्या घरात ही सायकल चालवेल. तर ह्या सगळ्या गोष्टी मी करते. हां तेच. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा, आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. गुड नाईट. उठा खूप आली बोले. चल.